डाळिंब खाल्ल्याने रक्त वाढतं असं बोलतात. अजून कुठले विटॅमिन भेटतात डाळिंब खाल्ल्याने? नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा. डाळिंब कापण्याचे अनेक प्रकार आहेत, तर आपण आज अशा पद्धतीने डाळिंब कापणार आहोत. खालचा दाणा कापणार नाही, अशा पद्धतीने दोन्ही साईड कापून घ्यायच्या. मागची साईड बुडखाची कापून घेतली आणि पुढची साईड अशी कापून घ्यायची. जिथून डाळिंबाचे दाणे आहेत त्याच्यावरती बरोबर कापलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने चिऱ्या द्यायच्या. डाळिंबाचा असा उंच भाग असतो तिथे शक्यतो चीर द्यायची. मध्ये दिल्या तरी फक्त साल कापली जाईल इथपर्यंतच आपल्याला सुरी गेली पाहिजे. अशा पद्धतीने असे काप देऊन घ्यायचे आणि अलगद आपल्याला डाळिंब फोडता येतं. झटपट डाळिंबाचे दाणे काढता येतात. आता हे डाळिंब आपण खोलून घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीने जिथे आपण अशी सुरीने कट मारलेला आहे, चीर दिलेला आहे, तिथून असं डाळिंब खोलून घ्यायचं. अशा पद्धतीने मस्तपैकी एकही दाण्याचा रस न निघता डाळिंब मस्त फोडलं आहे. आता दाणे काढताना बरेच जण हे असं खोलून घेतलं की वरून चमच्याने फटके देतात किंवा वरून चमच्याने मारलं की दाणे निघतात, पण त्याने ज्यूस निघतो, रस निघतो, रस बाजूला होतो. तर मग अशा पद्धतीने हातानेच ते काढून घ्यायचे. आणि जर खोकला येत असेल ना, तर त्याच्यामध्ये एक जी ही पातळ साल असते ती खाल्ली तर खोकला जातो असंही बोलतात. जर खोकला येत असेल नक्कीच ट्राय करून बघा. तर चला, अशा पद्धतीने आपले दाणे काढून झालेले आहेत. तुम्ही डाळिंब कशा पद्धतीने सोलता, कसे डाळिंबाचे दाणे काढता, कसं डाळिंब कापता, नक्कीच कमेंट करून सांगा. हे पहा, ही जी पातळ मधली साल आहे ती खाल्ल्याने खोकला जातो. एखादा तुकडा दाण्यासोबत खाल्ला तर काही कडू लागत नाही. सकाळी सकाळी मुलांना आजकाल 2 रेसेस असतात, शॉर्ट ब्रेक आणि लॉंग ब्रेक. शॉर्ट ब्रेकसाठी तुम्ही असे डाळिंबाचे दाणे देऊ शकता. फ्रूट्स खाल्ले, ज्यूसपेक्षा कधी फ्रूट खाल्लेले चांगले. तर चला, मस्त आपले डाळिंबाचे दाणे काढून झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे तर एक लाईक तो बनता आहे. धन्यवाद.